नमस्कार मित्रांनो, आज मंदरुळकोळे पाटीलावाड आमच्या गावची यात्रा मित्रांनो. आणि मंदरुळकोळे हे गाव पूर्ण जगभर प्रसिद्ध झाले. हे असे आमचे महामानव अण्णासाहेब पाटील यांच्यामुळेच जगभर आमच्या गावचं नाव झालं मित्रांनो. यांच्या प्रतिमेला आज आपण वंदन करून पुढचा कार्यक्रम मी कसा होतो ते तुम्हाला दाखवतो. महिलांच्या माध्यमातून साजरा होणारा या सोहळ्याला हे रूप हे आपल्या सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी आणि आरोग्य द्यावं एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. नरेंद्र अण्णासाहेब पाटील. उत्साह कसा आहे? अरे एकदम जबरदस्त आहे. काल मुंबईचा ऑर्केस्ट्रा आणला होता. मुंबईची सगळी लोक, गावातली महिला पुरुष सामुदायिक पद्धतीने कार्यक्रम केला. प्राचीताई, यात्रेनिमित्त आज कसं वाटतंय तुम्हाला, मला जरा सांगा. हे घ्या. आज आमचं गाव मंदरुळकोळे याची यात्रा ज्योतिबाची या ठिकाणी संपन्न होते. जसं आपण बघताय पालखी आणि सगळ्या गावाचा उत्साह हा नेहमीप्रमाणेच यंदाही अतिशय जोरदार आहे. आणि यंदा तर खास जोरदार आहे कारण यंदा यावर्षी आमच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होतोय. महिलांच्या माध्यमातून साजरा होणारा या सोहळ्याला हे रूप हे आपल्या सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी आणि आरोग्य द्यावं एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. मित्रांनो, हा अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा आहे मित्रांनो, ज्यांनी मंदरुळकोळे गावचं नाव पूर्ण जगभर पसरलं. असे हे आमचे अण्णासाहेब पाटील, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आणि बऱ्याच लोकांचे प्रेरणास्थान. भाग्यश्री मित्रांनो, मंदरुळकोळे गावच्या विद्यमान सरपंच भाग्यश्री रणजित
मंदरुळगावच्या यात्रेनिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. ही परंपरा गेली माझ्या जन्मापासून आज 35 वर्ष झाली, अशी सतत चालू आहे आणि माझ्याकडून सर्व येणाऱ्या पाहुण्यांना या यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा. ज्योतिबाच्या नावानं जय बोले. सांग भले. नरेंद्र अण्णासाहेब पाटील आज फुल जत्रेमध्ये एन्जॉय करताना बघूया. सांगा काय सांगा आपल्या ज्योतिबाच्या नावानं जय भले. पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा ही आमचं कुळदैवत ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये साजरी होत असताना माझ्या वडिलांच्या जन्मगावी मंदरुळकोळे या यात्रेमध्ये सहभागी झालोय. नक्कीच या यात्रेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एक चांगला संदेश देतो की गुलाल उधळतो आणि देवाच्या नावाने चांग भले म्हणतो आणि जे काही राजकारणामध्ये या मागे झालं असेल त्याला आम्ही सगळे विसरून परत एकदा मोठ्या जोमाने एक गावकरी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो.
कसं वाटतं आता उत्साह कसा आहे? अरे एकदम जबरदस्त आहे. काल मुंबईचा ऑर्केस्ट्रा आणला होता. मुंबईची सगळी लोक, गावातली महिला पुरुष सामुदायिक पद्धतीने कार्यक्रम केला. आज पालखी निघाली. थोड्याच वेळानंतर कुस्त्याचं मैदान होणार आहे आणि गुलाल उधळून ही यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. ज्योतिबाच्या नावानं राम भले. धन्यवाद साहेब. Stop. पालखी सोहळा झालेला आहे. सर्वजण गुलालात रंगलेले आहेत. आता थोड्या वेळाने आंघोळ वगैरे करून परत येणार. कुस्त्यांचं जंगी मैदान बघायचं आपल्याला. ज्योतिबाच्या नावानं